बातमी तुळजापुरातून आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये पुजाऱ्याचा सहभाग असल्याचा समोर येत आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येते आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये पुजाऱ्याचा सहभाग असल्याचं समोर येत आहे. तर तुळजापूर अंमली पदार्थांची तस्करीच्या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं जेव्हा या वादामध्ये पुजाऱ्याचा सहभाग असल्याचा उल्लेख आला. सध्या या प्रकरणामध्ये अपेक्षित आरोपी कोण आहेत ते पाहूयात. आरोपींची नावं आहेत खराज उर्फ पिनू सचिन तेलंग, प्रसाद उर्फ गोटन कदम, उदय शेट्टे, विनोद उर्फ पिंटू विलास गंगणे, शरद रामकृष्ण जमधडे अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींची नावं आपण पाहतोय. आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे, अभिजित गव्हाड, विनायक इंगळे अशी आरोपींची नावं आहेत. श्याम भोसले, संदीप टोले, जगदीश पाटील, विशाल सौंजी अशी देखील आरोपींची नावं आहेत. अभिजित अमृतराव, दुर्गेश पवार, रणजित पाटील, अर्जुन हजारे, नाना खुराडे हे काही यातील आरोपी आहेत. अर्जुन हजारे, नाना खुराडे ही देखील काही आरोपींची नावे आहेत. की अशा पद्धतीनं ड्रग्सचं जर ह्या ठिकाणी खुलेआम विक्री होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्याने विचार स्वतः करणं गरजेचं आहे. कोणी का असं ना तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल, त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि तशी राजकीय इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वानं ठेवली पाहिजे, ना की त्याला कुठंतरी वाचवायला जायचं. मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, दुर्दैवी आहे. ह्या गोष्टी करत असताना त्या माणसानं इतकंच विचार करावा की आपल्यालाही मुलं बाळ आहेत. जर आपलं लेकरू ह्या ड्रग्सच्या आहारी जाऊन जर त्याच्या आयुष्याचं वाटोळं होत असेल तर मग आपल्याला काय वाटेल. मला वाटतं ह्याचा विचार त्या लोकप्रतिनिधीनं करणं गरजेचं आहे. आणि मी स्वतः ह्या भागचा खासदार म्हणून मी स्वतः SP-नाही विनंती केलेली आहे. तिथल्या तपास अधिकारी आहेत त्यांनाही मी वारंवार त्यांच्या संपर्कात आहे की ह्याची पाळं मुळं खणून काढा. ह्याच्यात जे कोणी ज्याचा कुणाचा सहभाग आढळतोय त्या सगळ्यांना शोधून काढा. आणि मला वाटतं ही सगळीच्या सगळी लोक जेलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि या प्रक्रियेमध्ये ज्यांच्या विरुद्ध माहिती उपलब्ध होईल, पुरावे उपलब्ध होतील, त्यांच्यावरती सक्त कारवाई होणार आहे. कोण जवळचा लांबचा कुठल्या पक्षाचा हे काही बघितलं जाणार नाहीये, हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. त्यामुळे कुठलाही गैरसमज होऊ नये या बाबतीमध्ये अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांचं बारकाईने लक्ष आहे, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. आणि मला एक आवाहन देखील करायचंय. जसं काही लोकांनी मला माहिती उपलब्ध केली ती आपल्याला पोलिसांना देता आली आणि त्याच्या माध्यमातून कारवाई झाली, तसंच नागरिकांना माझं आवाहन आहे, आपल्याकडे काही माहिती पुरावा असेल तर कृपया तो माझ्यापर्यंत द्या. तुमचं नाव, आधीच्यांचे कोणाचं नाव मी कोणाला पुढे सांगितलं नाहीये, तुमचं नाव पुढे कुठे जाणार नाही, परंतु आपण मला माहिती दिली तर मग कारवाई करायला अजून सोपं जाणार आहे. आणि आपण देखील आता सतर्क राहावं लागणार आहे, कारण आपल्या मुलाबाळांचा, आपल्या पुढच्या पिढीचा विषय आहे. कुठे कोणी जर प्राशन करताना वगैरे जर याच्या पुढे सापडलं तर विनंती ही आहे की पोलिसांच्याकडे आपण त्यांना न्यावं आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करायला लावावी.